सनातन शास्त्रमध्ये सर्वांचे स्वागत आहे. कधी असा विचार मनात आला आहे का की आपल्या आयुष्यात एकच प्रकारचा सिनेमा, तोच सिनेमा पुन्हा पुन्हा का लागतो? म्हणजे पात्र बदलतात, जागा बदलते, पण कथेचा शेवट मात्र तोच असतो. अगदी. कधी सतत विश्वासघात करणारी मित्र भेटतात, तर कधी मेहनत करूनही श्रेय नेहमी दुसरं कुणीतरी घेऊन जातं. हे फक्त नशीब आहे की आपल्या नकळत आपणच या कथेचे दिग्दर्शक आहोत? आणि हाच आजच्या आपल्या चर्चेचा गाभा आहे. आज आपण कर्माबद्दल बोलणार आहोत, पण त्या जुन्या कल्पनेपलीकडे जाऊन. म्हणजे ते अदृश्य वही खातं आणि पाप पुण्याचा हिशोब. बरोबर, त्या पलीकडे जाऊन. हो, आज आपण कर्म एक शिक्षा देणारी प्रणाली म्हणून नाही, तर काय म्हणूया, एक कंपन आणि प्रतिध्वनीचा नियम म्हणून समजून घेणार आहोत. व्हायब्रेशन अँड रेझोनन्स. बरोबर. म्हणजे आपल्या आतून जे व्हायब्रेशन बाहेर जातं, आयुष्य आरशासारखं तेच आपल्याला परत कसं दाखवतं? आपल्या रोजच्या जीवनात, कामात, नात्यांमध्ये, अगदी प्रत्येक क्षणी. हो, तर चला याचा शोध घेऊया. सुरुवात आपल्या रोजच्या आयुष्यापासूनच करूया का? हो, उत्तम. आपण सहसा विचार करतो की कर्माचं फळ नंतर कधीतरी मिळेल, पुढच्या जन्मी. लांबची गोष्ट वाटते ती. पण खरं तर आपलं रोजचं आयुष्य हीच एक कर्माची जिवंत प्रयोगशाळा आहे. अगदी. समजा आपल्यासोबत काही अनपेक्षित घडतं. ऑफिसमध्ये बॉस विनाकारण ओरडला. आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? हे माझ्यासोबतच का घडतंय? बरोबर. आणि हा प्रश्न मनात येताच मला वाटतं कर्माची प्रक्रिया सुरू होते. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय. गंमत बघा, त्रास त्या घटनेमुळे होत नाही, म्हणजे बॉसच्या ओरडल्यामुळे नाही. मग कशामुळे होतो? तर त्या घटनेला मी आणि माझं म्हणून स्वीकारल्यामुळे होतो. माझा अपमान झाला ही भावनाच दुःखाचं मूळ आहे. अच्छा. कल्पना करा, ऑफिसमध्ये दोन लोकांना सारखंच बोलणं खावं लागतं. एक व्यक्ती पूर्णपणे खचून जाते, आठवडाभर त्या दुःखात राहते, स्वतःला कमी लेखू लागते. आणि दुसरी व्यक्ती शांतपणे विचार करते, ठीक आहे, त्यांच्याकडून चूक झाली असेल किंवा त्यांचा मूड खराब असेल, माझ्या कामात काही सुधारणा करायची आहे का? म्हणजे ती व्यक्ती त्यातून शिकते आणि पुढे जाते. अगदी. घटना एकच होती, पण एकाने त्यावर माझं असं लेबल लावलं आणि दुःखाचा डोंगर तयार केला. दुसऱ्याने त्याला एक बाह्य घटना म्हणून पाहिलं आणि स्वतःला त्यापासून वेगळं ठेवलं. वा, म्हणजे फरक घटनेत नाही, तर त्या घटनेशी आपण किती एकरूप होतो यात आहे. बरोबर. मग याचा अर्थ असा की आयुष्यात जे पॅटर्न्स पुन्हा पुन्हा दिसतात, जसे की सतत नियंत्रण ठेवणारे लोक भेटणे, किंवा पैसा हातात येऊन टिकत नाही, किंवा खूप मेहनत करूनही दुर्लक्षित वाटणं, हे योगायोग नाहीत. तुम्ही म्हणताय की यामागे आपलंच काहीतरी योगदान आहे? योगदान आहे, पण ते जाणतेपणे नाही. ही आतून येणारी कंपना आहेत, व्हायब्रेशन्स. म्हणजे जर आपल्या मनात खोलवर कुठेतरी असुरक्षिततेची भावना असेल, मी पुरेसा नाही असं वाटत असेल, तर बाहेरच्या जगात आपल्याला सतत दुर्लक्षित झाल्याचा किंवा कमी लेखल्याचा अनुभव येईल. ओके. जर आपल्याला आतून पैशाबद्दल भीती किंवा अपराधीपणाची भावना असेल, तर पैसा टिकणार नाही. आयुष्य तोच धडा वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर आणत राहतं. जोपर्यंत आपण आतलं मूळ कंपन ओळखत नाही. अगदी बरोबर. एक मिनिट, हे ऐकायला थोडं द सिक्रेट किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं वाटतंय, की फक्त सकारात्मक विचार करा आणि सगळं बदलेल. पण तसं होत नाही नेहमी. यात आणि त्यात नेमका फरक काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन बऱ्याचदा वरवरच्या विचारांबद्दल बोलतो, पण सनातन शास्त्र खोलवरच्या संस्कारांबद्दल बोलतं. संस्कार म्हणजे काय? तर आपल्या मनात तयार झालेल्या खोल सवयीच्या पायवाटांसारखे आहेत. अच्छा, उदाहरण द्याल का? नक्कीच. सुरुवातीला गवत असतं, पण आपण त्याच वाटेवरून पुन्हा पुन्हा चाललो की तिथे एक पक्की पायवाट तयार होते, बरोबर? हो. मग आपलं मन नकळतपणे त्याच वाटेवरून धावू लागतं. हेच ते संस्कार जे आपले प्रतिसाद ठरवतात. त्यामुळे वरवर मी श्रीमंत आहे असं म्हटल्याने काही होणार नाही, जर आतली पायवाट पैसा वाईट असतो अशी असेल. समजलं. म्हणजे खरा मुद्दा घटना नाही, तर त्या घटनेशी जोडलेला मी आहे, आणि त्या मीच्या आत दडलेल्या त्या पायवाटा म्हणजे संस्कार. बरोबर. ह्यालाच शास्त्रांमध्ये कर्ताभाव म्हटलंय का? अगदी. तुम्ही सर्व धागे एकत्र जोडले आहेत. कर्माचा खरा पाया, त्याचा केंद्रबिंदू हा कर्ताभाव आहे. डुअरशिप. कर्ताभाव. भगवद्गीतेत एक खूप सुंदर कल्पना आहे. त्यात म्हटलंय की खरं तर सर्व गोष्टी निसर्गाच्या नियमानुसार, प्रकृतीच्या गुणांनुसार घडत असतात. म्हणजे आपोआप? हो. शरीर, मन, बुद्धी हे निसर्गाचेच भाग आहेत. पण आपला अहंकार मध्ये येतो आणि म्हणतो हे मी केलं, आणि हा मीच सर्व कर्माचा भार आपल्या डोक्यावर घेतो. अच्छा. ज्या क्षणी मी हे करतो ही भावना निर्माण होते, तेव्हा त्या कर्मावर एक ओळख चिकटते.
आणि त्यात कंपनाला परत येण्यासाठी एक पत्ता मिळतो. तो पत्ता म्हणजे कर्ता. हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय, पण याचा आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यावर, समजा कामावर, कसा परिणाम होतो? होतो. कामाच्या ठिकाणी जेव्हा आपली ओळख मी म्हणजे माझं यश किंवा मी म्हणजे माझं टार्गेट अशी बनते, तेव्हा प्रत्येक परिणाम आपल्यावर ओझं बनतो. म्हणजे प्रोजेक्ट यशस्वी झाला तर अहंकार वाढतो, अयशस्वी झाला तर आत्मविश्वास खचतो. थकवा कामाने नाही तर आपली ओळख सतत काम करत असल्यामुळे येतो, माहितीये? 1 मिनिट. पण फळाची मालकी सोडून द्या किंवा निष्काम कर्म हे प्रॅक्टिकल आहे का? म्हणजे प्रमोशन, पगारवाढ याची अपेक्षा न ठेवता काम कसं करायचंय? मग माणसाला प्रेरणा कुठून मिळणार? खूप छान प्रश्न आहे. निष्काम कर्म म्हणजे आळशी होणं किंवा ध्येय सोडून देणं नाही. मग काय आहे? त्याचा अर्थ आहे कामात 100% द्या, सर्वोत्तम प्रयत्न करा, पण तुमच्या अस्तित्वाची किंमत त्या निकालावर ठरवू नका. ओके. मी यशस्वी झालो तरच मी मौल्यवान आहे ही भावना सोडा. प्रेरणा कामाच्या आनंदातून, काहीतरी नवीन शिकण्यातून मिळवा, केवळ फळातून नाही. तुम्ही काम करा, फळ निसर्गावर सोडा. हा एकच बदल कामातला 90% ताण कमी करू शकतो. आणि नात्यांमध्ये इथे तर कर्ताभाव आणि अपेक्षा जास्तच गुंतलेल्या असतात. हो, तिथे तर हे अधिकच लागू होतं. अपेक्षांशिवाय नातं कसं शक्य आहे? म्हणजे आपण आपल्या जोडीदाराकडून काहीच अपेक्षा करू नये का? ते नातं थोडं थंड वाटणार नाही का? नाही, अजिबात नाही. अपेक्षा आणि प्रेम यात फरक आहे. अपेक्षा म्हणजे एक व्यवहार, एक ट्रान्झॅक्शन. व्यवहार. हो, मी तुझ्यासाठी हे केलं, आता तू माझ्यासाठी हे करायला हवंस. प्रेम जेव्हा अशी मागणी करतं तेव्हा ते बंधन बनतं आणि प्रत्येक मागणी कर्माचा एक नवा हिशोब तयार करते. खऱ्या प्रेमात मागणी नसते, प्रवाह असतो. तुम्ही देता कारण तुम्हाला आनंद मिळतो, परत काहीतरी मिळेल या हिशोबाने नाही. अपेक्षा ठेवणं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला आपल्या सुखाचं कारण बनवणं, आणि जेव्हा ते कारण पूर्ण होत नाही तेव्हा दुःख अटळ आहे. खरंय. हे कर्ताभाव सोडून देणं, अपेक्षा न ठेवणं, हे सगळं ऐकायला खूप मोठं वाटतंय. पण तुम्ही सुरुवातीला कंपन आणि प्रतिध्वन या शब्दांचा वापर केला होता. हो, मला वाटतं यामागे काहीतरी विज्ञान आहे. हे फक्त तत्वज्ञान नाहीये. बरोबर. म्हणूनच मी म्हणालो की कर्म हे नैतिकतेपेक्षा भौतिकशास्त्रासारखं जास्त आहे. म्हणजे फिजिक्स. हो, कर्म म्हणजे कुठलाही न्यायाधीश नाहीये जो बसून आपले हिशोब लिहितोय. कर्म म्हणजे ऊर्जेचे कोडिंग. ऊर्जेचे कोडिंग. इंटरेस्टिंग. आपला प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक हेतू, इंटेन्शन एक विशिष्ट कंपनं, एक फ्रिक्वेन्सी निर्माण करतो. आणि नियम सोपा आहे. आपण जे व्हायब्रेट करतो तेच आकर्षित करतो. जसं रेडिओवर. बरोबर. जसं रेडिओवर तुम्ही 98.3 FM लावला तर तुम्हाला 94.3चे गाणे ऐकू येणार नाहीत. त्याचप्रमाणे जीवन आपल्या आतल्या स्टेशनला प्रतिसाद देतं. वाव. म्हणजे माझं नशीब खराब नाही, फक्त माझी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी चुकीच्या स्टेशनवर लागलीये. हा एक विचार करण्याचा मार्ग आहे. पण मग हे कर्म, हे व्हायब्रेशन्स साठवलं कसं जातं? आठवणींच्या रूपात? नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. कर्म घटनांच्या रूपात नाही तर संस्कार किंवा प्रवृत्तींच्या, टेंडन्सीजच्या रूपात साठवले जाते. ज्याबद्दल आपण आधी बोललो त्या पायवाट्या. अगदी. पतंजली योगसूत्रात याला कर्माशय म्हटलं आहे. हे संस्कार आपल्या नकळत आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकतात. कसं? उदाहरणार्थ, मागच्या अनुभवातून जर विश्वासघाताचा संस्कार तयार झाला असेल तर आपलं लक्षण नकळतपणे लोकांच्या चुका शोधण्याकडेच जाईल. आपण चांगल्या माणसांवरही अविश्वास दाखवू आणि स्वतःच आपल्या भीतीला खरं करून दाखवू. आणि हेच संस्कार जन्मांतरातूनही पुढे जातात असं शास्त्र सांगतं. हो, कारण शरीर संपतं पण हे व्हायब्रेशनल सिग्नेचर, ही ऊर्जेची पॅटर्न संपत नाही. अपूर्ण इच्छा, भीतीवर आधारित ओळख आणि खोलवरची आसक्ती पुढे जात राहते. अच्छा. म्हणूनच काही लोकांना जन्मापासूनच विशिष्ट गोष्टींची भीती वाटते किंवा विशिष्ट कला अवगत असते. पुनर्जन्म ही शिक्षा नाहीत, तर त्या अपूर्ण कंपनांना पूर्णत्वास नेण्याची, त्या पायवाटांना बदलण्याची एक संधी आहे. पण मग एक प्रश्न मनात येतो. चांगल्या कर्माचं फळ सुद्धा कधीकधी वेदनादायी का असू शकतं? म्हणजे आपण एखाद्याला मदत करतो आणि तोच आपल्याला फसवतो. हे कसं? कारण कर्माचा उद्देश आपल्याला नेहमी आराम किंवा सुख देणे हा नाहीये. नाही. कर्माचा एकमेव उद्देश चेतनेचा विकास, द इव्होल्युशन ऑफ कॉन्शियसनेस हा आहे. आणि कधीकधी विकासासाठी घर्षण आवश्यक असतं. घर्षण. जुन्या ओळखी, जुने अहंकार मोडण्यासाठी धक्का गरजेचा असतो. त्यामुळे वेदना म्हणजे वाईट कर्म आहे असं नाही.
कदाचित ती वेदना त्या जुन्या कंपनांना, त्या जुन्या पायवाटांना जाळून टाकत आहे, असा त्याचा अर्थ असू शकतो. जसं मूर्तीला आकार देण्यासाठी दगडावर घाव घालावे लागतात. अगदी तसंच. ठीक आहे, म्हणजे कर्म एक स्वयंचलित नियम आहे जो आपल्या आतल्या कंपनांना प्रतिसाद देतो. मग आपण त्यात पूर्णपणे अडकलो आहोत का? या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे? नक्कीच आहे. आणि मुक्ती म्हणजे कर्मातून पळून जाणे नाही, तर त्याच्या पलीकडे जाणे आहे. पलीकडे जाणे. हो, भगवद्गीतेत याचं खूप सुंदर वर्णन आहे. तिथे म्हटलंय, जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तोच खरा ज्ञानी आहे. याचा अर्थ खूप खोल वाटतोय. सोप्या भाषेत सांगाल का? हे पाण्यात पोहण्यासारखं आहे. ओके. सुरुवातीला आपण पाणी ढकलण्यासाठी खूप धडपडतो. मी पोहतोय, मी प्रयत्न करतोय असं वाटतं. पण खरा पोहणारा तो असतो जो पाण्यासोबत एकरूप होतो. कृती घडते पण धडपड नसते. तो कर्मात अकर्म पाहतो. बरोबर. म्हणजे काय तर कर्म तर घडतं, पण त्यावर अहंकार आपला मालकीहक्क सांगत नाही. कंपन्या निर्माण होतात, पण ती ओळख म्हणून घट्ट होत नाहीत. त्यांना चिकटायला करता सापडत नाही. कर्म घडतं, पण ते आता चिकटत नाही. अगदी. तर एक लहानसा मानसिक बदल करायचा आहे. तो कोणता? मी करत आहे या भावनेऐवजी माझ्याकडून घडत आहे किंवा हे घडत आहे ही भावना ठेवायची. म्हणजे जबाबदारी सोडायची? नाही, अजिबात नाही. काम पूर्ण जबाबदारीने करा, पण स्वतःची ओळख त्या कामावर आधारित ठेवू नका. भावनांचा अनुभव घ्या. राग, दुःख, आनंद येऊ द्या, पण त्या भावनांना तुमची ओळख बनवू नका. म्हणजे मी रागावलो आहे ऐवजी माझ्या आत राग निर्माण झाला आहे आणि तो निघून जाईल असं पहा. म्हणजे समस्या येतील, पण त्या माझ्या नाहीत, त्या फक्त समस्या आहेत. अगदी बरोबर. हा बदलच स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य? हो, स्वातंत्र्य म्हणजे समस्या नसणं नव्हे, तर समस्या तुम्हाला परिभाषित करू शकत नाहीत हे समजणं. भावना नसणं नाही, तर भावना तुम्हाला अडकवू शकत नाहीत हे जाणणं. आणि कर्म घडत राहतं. कर्म घडत राहतं, ते थांबणार नाही, पण ते आता चिकटत नाही, कारण चिकटायला मी उरलेला नसतो. तुम्ही जीवनाचे साक्षी बनता, बळी नाही. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार हा आहे की कर्म आपले आयुष्य नियंत्रित करत नाहीये, नाही करत. तर त्या कर्माशी असलेली आपली ओळख, आयडेंटिफिकेशन, ते आपले आयुष्य नियंत्रित करत आहे. हो, आपण कोण आहोत हे जेव्हा आपण आपल्या कृतींवरून, भावनांवरून आणि परिणामांवरून ठरवायला लागतो, तेव्हा आपण या चक्रात अडकतो. हो, आणि कर्म ही शिक्षा किंवा बक्षीस नाही. ते एक सिग्नल आहे, एक फीडबॅक मेकॅनिझम आहे. ते आपल्याला सतत सांगत असतं की तुम्ही या क्षणी असे व्हायब्रेट करत आहात. आणि जर आपल्याला बाहेरचा अनुभव आवडत नसेल, तर बाहेरच्या जगाला दोष देण्याऐवजी आपल्याला आतलं स्टेशन बदलावं लागेल. कंपन बदललं की प्रतिध्वनी आपोआप बदलेल. आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी एक विचार. एकच विचार. आयुष्य आपल्याला शिक्षा किंवा बक्षीस देत नाहीये. ते आपल्याला हजारो वेगवेगळ्या मार्गांनी एकच प्रश्न विचारत आहे. कोणता प्रश्न? जीवनाच्या या हालचालीला, या विचारांना, या भावनांना स्वतःची ओळख समजण्याची चूक थांबवायला तुम्ही तयार आहात का? आणि या विचारावर आधारित एक छोटा प्रयोग करू शकतो का आपण? नक्कीच. पुढचा 1 तास तुमच्या शरीराकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीला माझी कृती म्हणून न पाहता फक्त एक कृती म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा. चालणं होत आहे, बोलणं होत आहे, श्वास घेतला जात आहे. मी करतोय हा विचार फक्त बाजूला ठेवून पहा. बघा कसं वाटतंय. कर्माकडे एक शिक्षा म्हणून नाही, तर एक संधी आणि एक कंपन म्हणून पाहण्याच्या या दृष्टिकोनाने नक्कीच आपल्याला विचार करायला एक नवी दिशा दिली आहे. आजची ही चर्चा जर तुमच्या मनात कुठेतरी प्रतिध्वनित झाली असेल, तर ही ऊर्जा, हे कंपन इतरांपर्यंतही पोचवा. हो, सनातन शास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जाता जाता कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. तुमच्या आयुष्यातील असं कोणतं वारंवार येणारं व्हायब्रेशन किंवा पॅटर्न आहे ज्याकडे तुम्ही आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहात? तुमची उत्तरे वाचायला आम्हाला आवडेल.